पावसाचा आनंद घेत निघालो होतो नाशिकला जाण्यासाठी. त्यातला निसर्ग पाहून तर खूप खुश होतो आणि पुढे जे झालं ते अजिबात अपेक्षित नव्हतं. पिंपळगावला गाडीतून उतरलो आणि गाडीतच मोबाईल राहून गेला. मग परत थोडेसे कष्ट देऊन दादाला रिटर्न बोलून घेतलं मोबाईल देण्यासाठी. राम राम मंडळी, तुमच्या भावाला जायचं होतं बुवा नाशिकला, पण मला राहुल चेटन त्यांचा पण कॉल आलेला होता म्हणे आपल्याला पिंपळगावला जायचंय. म्हटलं ठीक आहे तिथपर्यंत तर सोबत येतो, पण मी माझं नाशिकचं काम करून येईल आधी. राहुल दादा म्हणे आता तू चाल दे म्हणे गाडी. म्हटलं मला आता रेस पाहिजे होतं, कारण की गाडी चालवणे ना तुमच्या भावाचा जन्मसिद्ध हक्क आहे. भावडबारी घाटात पावसामुळे ना वातावरण एकदम एकच नंबर झालेलं होतं. जर आपल्याकडे ड्रोन वगैरे काही असताना आपण एक नंबर शॉट घेतले असते. जाऊ दे, येईल एक दिवस आपण पण नक्कीच घेऊ ड्रोन वगैरे काही. सोगराजच्या थोडं पुढे आलो तर पावसाने हजेरी लावून दिलेली होती. मग म्हटलं चला थोडसा ना आता पावसाचा आनंद घेतला पाहिजे. गाडी पण एकदम एक नंबर दिसत होती, बघून डायरेक्ट मन प्रसन्न झालं होतं. म्हटलं चला आपल्याला ना पुढे जायला उशीर होतोय, त्याच्यामुळे फटाफट निघू आता. आपण आपला पुढचा प्रवास तर चालू करून दिलेला होता. आपण थोडंसं एक टर्न चुकून गेलो तर त्यासाठी आपल्याला परत रिटर्न यावं लागलं. पिंपळगावला जसा मोठ्या गाडीतून उतरलो ना तरी एक मोबाईल माझा गाडीतच राहून गेला. मला भेटलेली बस सोडून द्यावी लागली आणि परत कॉल करून दादाला मोबाईल द्यायला बोलवावं लागलं. आता आपला मोबाईल पण हातात आलेला होता आणि परत बस पण भेटून गेलेली होती. पण 26 किलोमीटरच्या मानाने बसचं भाडं थोडंसं मला जास्तीच वाटत होतं. मग फायनली पोहोचलेलो होता अमृतधामला आणि मी कॉल करून दिलेला होता प्रसन्नला. प्रसन्न माझा नाशिक मधला खूप जुना मित्र आहे. बरेच वर्ष आम्ही एका सोसायटी मध्ये राहिलेलो आहे. मग आम्ही दोघांनी चहा वगैरे घेऊन घेतला, निघालो होतो मी माझ्या पुढच्या कामासाठी. मला कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट जमा करायचे होते ना. फायनली डॉक्युमेंट वगैरे तर आता जमा करून झालेले होते. आयुष्यातलं पहिलं सरकारी काम असं आहे की ते जाताच बरोबर झालं लगेच. आता मी परत निघालेलो होतो पिंपळगावकडे जाण्यासाठी आणि पिंपळगावला पोहोचलो पण आणि दादा सोबत परत निघालो होतो आता घरी जाण्यासाठी. जर आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका.